जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा आपल्याला हे दाखवत आहे, कारण का ढीग आहे ना हा हळूहळू वाढत चाललेला आहे. कचरा घेऊन जातात हे जे रिजन्सीचा सर्व कचरा ह्या पिंपामध्ये येतो आणि ते पिंप उचलून घेऊन जातात. पण हे बघा, हे पडले, हे मटेरियल नाही नेलं जाणार. हे टॉयलेटचं आहे, ते कमोड, परत बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, त्या बाजूला पण आहेत. तर हे ढिगारा वाढत चाललेला आहे. म्हणजे या ठिकाणी आधारवाडीचे डम्पिंग ग्राउंड आहे ना, त्या पद्धतीने हळूहळू ढीग वाढत जाणार. आता कचरा हा बघा, हा कचरा जुना आहे, नवीन नाही आहे. तो उचलला गेला नसल्यामुळे ह्याची जी लेवल आहे त्या लेवलनुसार इथं चढणं व्हायला लागले. पहिले हे पिंप खाली असायचे, आता हे पिंप वरती आलेत. या पिंपाच्या खाली पण कचरा आहे. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ताबडतोब याच्यावरती कारवाई करायची आहे आणि इथं जो कचरा टाकतात त्याच्यावरती दंड मारायचा आहे. कोण येते कचरा टाकणारे शोधा. हा पूर्ण उग्र वास येतोय. जर कचरा टाकायचा असेल तर कचरा डबा गाडीत द्यायला पाहिजे आणि गाडी पण एकदम पूर्ण व्यवस्थित भरून गेली पाहिजे. हे असंच सगळं सामान इकडे पडलंय. वास किती येतोय. डबे खाली आहेत ना बघा, ह्याच कचरा डबे टाकला तर सुंदर दिसत. हा, डबे खाली कशाला ठेवले. डबे खाली आहेत पूर्ण. हे रस्त्यावरती ही गोष्ट रस्त्यावर यायला लागली तर कसं होणार. हे सगळं कचऱ्याचे ना, रोडवरती आलेला आहे तो वास. हा तेच चाललंय. काय करायला पाहिजे. खरं काम नसतं ना, आउटसाईडला घ्यायला पाहिजे. नाही तर घ्यायचीच गरजच नाहीये. कचरा उचलत नाही टायमावरती. बघा ना कसं करून ठेवलेलं. आपले डबे खाली आहेत आणि कचरा त्याला वरती डबल डम्पिंग ग्राउंड होणार इथं काही दिवसांनी. ते होणार, ते होणार ना. हा, काय लक्ष देत नाही. पहिले एवढं नव्हतं, आता लय खराब झाले वगैरे. वास मारतोय एकदम. डबे खाली असताना बाहेर कचरा टाकणार नाही काय. बघितलं का, स्थानिक लोक जे ह्या ठिकाणी येतात, आता अजून बरेच जण येतील, तर इथून चालायला पण त्रास होतो ना. वास भरपूर सुंदर वास येतो ना. नाक धरून काय उपयोग आहे. कचरा हा मानवी जन्माने तयार केलेला कचरा आहे. हा कचरा काय हानिकारक आहे ना. हा, निसर्गाने कचरा गोळा नाही केलाय. हे मानवाचे सगळे कृत्य. काय कामाचं आहे का. हो ना. बघा ना, ढीग लावून ठेवलं फार लांबपर्यंत गेले ते. काय दिवसांनी गव्हर्नमेंटचं ते डम्पिंग होईल. हा, डम्पिंगच होणार आहे. पण ते डम्पिंग होण्याच्या आधी आपण याच्यावरती कारवाई करू. कारवाईची मागणी केली. ज्यांनी कचरा टाकलं त्यांनी कारवाई करा. चाललं होतं काहीतरी, पण ते घरी जातात. काय नाही होणार यांच्याकडून काही होणार नाही.